खरंच अभिनंदन. बघूया फायनल मध्ये जाण्यासाठी दुसरी सेमीफायनल मैदानात रंगताना कोण आपल्याला मिळतोय दुसरा फायनलिस्ट. पंचांनी सामना चालू करायचा लवकर. चला सौदी वॉरियर्स वर्सेस आगवन सेमीफायनलचा हा दुसरा सामना. चला पहिलं षटक घेऊन येतात मिस्टर दीपेश. स्ट्राइक वरती येते मिस्टर रुस्तिक. पहिले षटक घेऊन येत आहेत. ऑफ साइडला 4 आणि लेग साइडला 3 असं हे क्षेत्ररक्षण सौदी वॉरियर्सचं. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना मिस्टर दीपेश. चला गेम ऑन. पहिला चेंडू सामना करतील ते मिस्टर रुस्तिक. हलक्या हाताने खेळलेला हा पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धावा. 1 चेंडू आणि 1 धावा. तर स्ट्राइक वरती आले ते मिस्टर निकेश. एक चेंडू आणि 1 धावा. दुसरा चेंडू सामना करतील मिस्टर निकेश. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग साइडला हा टोलवलेला हा चेंडू. त्या दरम्यान 1 धावा पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 2 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राइट रोटेट होत असताना आता पुन्हा एकदा मिस्टर रुस्तिक स्ट्राइक वर. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. सुंदर असं गोलंदाजी करताना मिस्टर दीपेश. तीन चेंडू आणि 2 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने गेलेला आणि इथे हा गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमेच्या बाहेर. 4 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 4 चेंडू आणि 6 धावा. सुंदर असा फटका होता रुस्तिक यांच्या फळीतून निघालेला हात. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला. पुन्हा एकदा लगातार हा दुसरा चौकार. कमाल डीजे. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. धन्यवाद डीजे. चला शेवटचा चेंडू. टीम मीटिंग कमी करायची आहे. सामना हा लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंचांनी पण लक्ष ठेवायचं आहे. शेवटचा चेंडू. धावा झाले ते 10. पुन्हा एकदा इथे झालाय तो त्रिफळा उद्ध्वस्त. कम ऑन डीजे. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सौदी वॉरियर्स प्लीज. रात्रीचे 2:02 झाले आहेत. आपल्याला खेळ हा लवकरात लवकर चालू करायचा आहे. चला
एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 10 आणि रुस्तिकची जागा घेते तर मिस्टर विरेन आणि गोलंदाजीचा ताबा घेते मिस्टर हालिम. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलला हा चेंडू, त्या दरम्यान एक धाव, पूर्ण धावसंख्या झाली ती 11. आता स्ट्राईक वरती आले ते मिस्टर विरेन. एक चेंडू 11 धावा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना मिस्टर हालिम. पुन्हा एकदा आणि इथे हा सुंदर असा चेंडू, बॅट्समनला काहीसा न समजलेला असा हा चेंडू, पण बॅटची कडा लागून बॉल जातोय लेग साइडला आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 12. सुंदर असं गोलंदाजी दाखवत आहे ते मिस्टर हालिम. 2 चेंडू आणि 2 धावा आलेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या फिल्डर कडून. 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. धावा झाल्या ती 12 आणि इथे पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढ, धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा सुंदर असा हा ऑफ ड्राईव्ह, खणखणीत असा हा चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. निकेशच्या फळीतून निघालेला हा खणखणीत असा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 17. 4 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा तोच, तीच दिशा आणि तोच चौकार. क्या बात आहे. कम ऑन डीजे. डीजे. निकेश यांच्या फळीतून निघाले बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या झाली ती 21. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. सामना करतील निकेश. पुन्हा एकदा बॅटचा कडा लागून बॉल जातोय सीमेरेषेवर. बॅक टू बॅक 3 चौकार. कम ऑन डीजे. चला सामना चालू करायचा आहे. स्कोर झाला आहे तो 25. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 25. सामना चालू करायचा आहे. स्ट्राईक वरती ते मिस्टर विरेन. चला बॉलिंग साठी सज्ज झाले ते मिस्टर सलमान. 3रं षटक घेऊन येते आपल्या संघासाठी. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना मिस्टर सलमान. सामना करतील मिस्टर विरेन आणि इथे हा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 26. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 26. पहिला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव असा हा चेंडू. सुंदर असा हा चेंडू टाकलेला सलमान यांच्याकडून. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने हा खेळलेला चेंडू. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 27. आतापर्यंत निकेश यांच्या फळीतून आलेले 3 लगातार हॅट्रिक चौकार बघायला भेटलेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत ते निकेश. बघूया चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त. कम ऑन डीजे.
धन्यवाद तुझे. निकेश यांची जागा घ्यायला तर मिस्टर शैलेन स्ट्राईक वरती. तिसरा चेंडू सामना करतील मिस्टर शैलेन. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 28. स्ट्राईक वरती येते विरेन आणि इथे सुंदर असा झेल कव्हरच्या दिशेने आणि इथे विकेटचं पतन होता. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. विरेन यांची जागा घ्यायला जाते ते मिस्टर महेश. शेवटचा चेंडू सुंदर असा हा चौकार ऑफच्या दिशेने टोळला. कमॉन डीजे. धावसंख्या झाली ती 32. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 32. शेवटचं षटक घेऊन येतात मिस्टर जाफर. शेवटचं षटक निर्णायक षटक. बघूया कितीपर्यंत मजल मारते ती आगवन संघ. स्ट्राईक वरती येते शैलेन. राईट आर्म राऊंड विकेटचा मार करताना मिस्टर. पुन्हा एक धाव आणि इथे अंपायरचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली आहे 33. जाफर यांचा खराब असा चेंडू. परत येत आहेत पहिला चेंडू घेऊन. पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका लेगच्या दिशेने गेलेला हा चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. शैलेनच्या फळीतून निघालेला हा खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 37. एक चेंडू 37. पुन्हा एकदा फुलटॉस आणि इथे पुन्हा एकदा तोच चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 2 लगातार चौकार. तोच चेंडू आणि तोच शॉट. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना आता लेग साइडला 4 फिल्डर आणि ऑफ साइडला 3 फिल्डर. पुन्हा एकदा शैलेन रेडी. पुन्हा एकदा फुल टॉस आणि इथे अंपायरचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 42. 2 चेंडू 42 धावा. तिसरा चेंडू सामना करतील शैलेन पुन्हा एकदा आणि इथे षटकाराच्या रूपात गडी बाद. कमॉन डीजे. तेरे छक्के खींचे खड़े हैं हंस के जैसे तलखर
तीन चेंडू. धन्यवाद डीजे. तीन चेंडू. 42 धावा. स्ट्राईक वरती आले ते भागेश. बघूया 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतात बघूया मिस्टर भागेश. आणि इथे सुंदर असा फटका आणि इथे गचाळ क्षेत्ररक्षण चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचे 2 चेंडू शेष. धाव संख्या झाली ती 46. बघूया टार्गेट किती येतोय. 2 षटक आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण लेग साइडला. त्या दरम्यान एक धाव. पूर्ण धाव संख्या झाली ती 47. आतापर्यंतचा हा जो ही जी धाव संख्या आहे ती हायेस्ट धाव संख्या 47. ग्रामीण मधून आलेला हा संघ सौदी वॉरियर्स. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण लेग साइडला. त्या दरम्यान एक धाव पूर्ण आणि धाव संख्या झाली ती 48. आव्हान असेल ते 49 धावांचं. 24 चेंडू आणि 49 धावा. विजयासाठी धावा असतील ते 49. कमान डीजे. डीजे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आगवण संघ घाई करायची आहे थोडी. रात्रीचे 2:15 झालेत. आपल्याला 3 वाजेपर्यंत सगळे सामने संपवायचे आहेत. पोलिसांचा राऊंड पण होतो तरी सगळ्यांनी घाई करायची आहे. चला पंचाने आपला ताबा घ्यायचा आणि सामना चालू करायचा आहे लवकर. सौदी वॉरियर संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत मैदानात. चला सामना चालू करायचा आहे. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 49 धावांचं. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर असेल या टुर्नामेंटचा. चला स्ट्राईक वरती येते आलिम. चला नॉन स्ट्राईक वरती आहे ते मिस्टर मुन्नू. स्ट्राईक वरती आहे ते आलिम. आगवण संघाकडून पहिलं षटक घेऊन येतात मिस्टर महेश. आतापर्यंत आगवण संघाकडून आपण गोलंदाजी फलंदाजी खूपच सुंदर अशी बघत आलोत. जर फायनल मध्ये प्रवेश मिळवायचा असेल वॉरियर संघाला तर 49 धावा बनवाव्या लागतील. चला गेम इज ऑन. पहिला चेंडू सामना करतील आलिम. पुन्हा पहिलाच चेंडू आणि पहिला गडी बाद. कम ऑन डीजे. चला पहिला चेंडू आणि पहिला गडी बाद. आलिमची जागा घ्यायला ते मिस्टर अशफक.
दुसरा चेंडू महेश यांचा सुंदर अशी गोलंदाजी करतात ते. पुन्हा एकदा फुलटॉस असा चेंडू आणि इथे गच्चा क्षेत्ररक्षण आगवण संघाकडून. त्या दरम्यान चौकार. कमांड छोकरा जवारे 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 धन्यवाद डीजे. जर वरच्या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर अशीच फटकेबाजी शेवटच्या षटकापर्यंत लागत राहिली पाहिजे. 49 धावांचं मोठं असं हे आव्हान. 2 चेंडू आणि 4 धावा. तिसरा चेंडू आणि इथे पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव संख्या झाली आहे ती 5. 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा लेगचा पुन्हा एकदा चौकार. सुंदर अशी फलंदाजी करतात मिस्टर अशफक. लगातार 2 चौकार. जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर अशीच फलंदाजी शेवटच्या षटकापर्यंत करत राहिली पाहिजे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते ते मिस्टर पुष्पक यांच्या फळीमधून. तिसरा चेंडू महेश यांचा. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न पण इथे निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दर्शनात आणि इथे पंचांचा वाईटचा इशारा. चला रिव्ह्यू घेतलाय. टीम रिव्ह्यू असेल वाईट साठी तर पंचांनी इथे यायचंय. जर कॅमेरामध्ये जर कॅप्चर झाला नसेल तर ऑन फील्ड अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. दोन्ही संघांनी याची दक्षता घ्यायची आहे. जर कॅमेऱ्यामध्ये जर हा कॅप्चर झाला नसेल सीन तर ऑन ग्राउंडचा जो अंपायरचा डिसिजन असेल तो फायनल डिसिजन असेल. तर अंपायर आपल्या जागेवरच जाऊन डिसिजन देतील. तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आगवण संघ चला घाई करायची आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना झालेला आहे आणि इथे निर्धाव चेंडू. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा लेगला टोळला सुंदर असा चौकार. कमॉन डीजे. शेवटचा चेंडू. 5 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 13. शेवटचा चेंडू धाव संख्या झाली ती 13. सुंदर असं फलंदाजी करतात मिस्टर अशफक. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा टोळला हात आणि इथे फॉलोथ्रू मध्ये अडवताना हा महेश. एका षटकानंतर धाव संख्या झाली ती 13. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. चला नेक्स्ट बॉलर दुसरं षटक घेऊन येतात मिस्टर विजय. संघाकडून पहिलं आणि संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. आणि इथे सुंदर असा प्रयत्न केला पण चेंडू जातोय सीमेरेषे बाहेर. 4 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर इथे अंपायर रिव्ह्यू आहे नो साठी. टीम रिव्ह्यू असेल नो साठी. चला जो काही निर्णय असेल ते अंपायर फील्डवर जाऊन देतील. चला या चेंडूवर लागला तो खणखणीत असा चौकार. धावसंख्या झाली आहे ती 17. चला दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू होता आणि इथे एक चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. लीगल बॉल होता. चला एका चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 17. 49 धावांचं आव्हान ओव्हरजेट संघाला. चला घाई करायची आहे. सामना चालू करायचा आहे. दुसरा चेंडू राईट टर्म राऊंड द विकेटचा मारा करताना मिस्टर विजय. आणि इथे डिक्लेअर झोन मध्ये जाताना हा चेंडू 1 धावा. धावसंख्या झाली ती 18. 2 चेंडू 18 धावा. सुंदर अशी आपल्याला फलंदाजी बघायला भेटते ते अशफाक यांच्या फळीमधून. 2 चेंडू आणि 18 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अशफाक यांचा टॅपचा फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 18 धावा. 15 बॉलात 31 धावांची आवश्यकता. चौथा चेंडू सामना करतील अशफाक. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि इथे क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 19. 14 चेंडू आणि 30 धावा. शेवटचे 2 चेंडू शेष. धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि इथे धाव बाद होत आहेत ते मिस्टर मुन्नो. चांगलं असं क्षेत्ररक्षण. तेवढा चांगला तो थ्रो आणि धाव बाद होत आहेत ते मिस्टर मुन्नो. आपण नेहमीच बघतो आगवण संघाकडून क्षेत्ररक्षण खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आगवण संघाकडून. जर टीम रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो 10 सेकंदाच्या आतच घ्यावा. टाइम निघून गेल्यानंतर आम्ही रिव्ह्यू मान्य करणार नाही. चला नेक्स्ट बॅट्समन येतात ते मिस्टर दीपेश. स्ट्राइक वरती येते मिस्टर अशफाक. धावसंख्या स्थिरावली येते 19 धावावरती. शेवटचा चेंडू सामना करतील अशफाक. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला आणि सुंदर क्षेत्ररक्षण.
चेंडू गेलाय तो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या झाली ती 20. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 20. आता 12 चेंडू आणि 29 धावा. कम ऑन टीचे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मीटिंग कमी करायची आहे आणि सामना चालू करायचा आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. स्ट्राईक वरती ते मिस्टर अशफक. चला तिसरं षटक घेऊन येतात ते मिस्टर अमित. वैयक्तिक पहिले षटक आणि संघाकडून तिसरं षटक. 29 धावा अजूनही. 12 चेंडू आणि 29 धावा. फिल्डिंग ऑफ साइडला 3 आणि लेग साइडला 4 फिल्डर. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटचा मारा करताना मिस्टर धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 21. स्ट्राईक वरती ते मिस्टर दीपेश. सामना करतील अमित यांचा. दुसरा चेंडू सुंदर असा टोलवला पण इथे सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि इथे हाना च्या धाव बाद झाले ते मिस्टर अशफक. सुंदर अशी खेळी करत होते मिस्टर अशफक पण इथे धाव बाद झाले ते मिस्टर अशफक. धावसंख्या झाली ती 21. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा लागून बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 22. तीन चेंडू आणि 22 धावा. चौथा चेंडू सामना करतील जाफर. इकडे ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 23. 4 चेंडू आणि धावा झाले ते 23. अमित यांचा 5वा चेंडू. पुन्हा एकदा ऑफ ड्राइव्ह. सुंदर असा फटका 4 धावेसाठी. धावसंख्या झाली ती 27. सॉरी 27. शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 22 धावा. 7 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा चेंडू. सामना दीपेश आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेला. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 28. 6 चेंडू आणि 21 धावा. चला 6 चेंडू आणि 5 चौकार. जर वॉरियर संघाला फायनल मध्ये प्रवेश करायचं असेल तर 6 चेंडू आणि 5 चौकारांची गरज. शेवटचं षटक घेऊन येतात मिस्टर शालेन आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू. तर 5 चेंडू आणि 5 चौकार. आणि मला वाटतं आगवण संघाने हा सामना खिशात घातलेला आहे आणि ते डिक्लेअर झोन मध्ये जाताना हा चेंडू. तर 4 चेंडू आणि 5 चौकार. 4 चेंडू आणि 20 धावा.
जवळजवळ आगवण संघाने हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहेत ते आगवण संघ. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारला फटका आणि 4 धावा. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 16 धावा. चला बॉल द्यायचा आहे पटकन. सामना चालू करायचा आहे. 3 चेंडू आणि 16 धावा. चला इकडे उद्ध्वस्त झालाय तो त्रिफळा. आता 2 चेंडू आणि 16 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. यानंतरचा सामना पॅराडाईज आगवण. चला पॅराडाईज संघाच्या कर्णधारांनी यायचं इथे. 2 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा लॉंगांच्या दिशेने मारलेला फटका आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 12 धावा. 1 चेंडू आणि 12 धावा आणि ते त्रिफळा उद्ध्वस्त. कॉंग्रॅच्युलेशन्स आगवण संघ, आपण फायनल मध्ये प्रवेश केलाय. कम ऑन डीजे. मारू